नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे द पॅट्रिऑट्स अकॅडमी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ग्रामीण डाक सेवक महाराष्ट्र सर्कलसाठी आलेल्या नोटिफिकेशनबद्दल. मित्रांनो, टोटल जागा आहेत 2428. आता ह्या नोटिफिकेशनबद्दल डिटेलमध्ये बघण्याआधी तुमचे जर काही डाऊट्स असतील तर ते आधी आपण क्लिअर करूयात. म्हणजे जनरली मला असे काही क्वेश्चन विचारले जात आहेत की GDS म्हणजे नक्की काय असतं, किंवा पेमेंट एवढं कमी काय आहे, त्यासोबत परमनंट जॉब आहे की टेम्पररी आहे की कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आहे. त्यासोबत हा पण एक प्रश्न मला विचारला जातो आहे की पोस्टल असिस्टंट आणि GDSमध्ये फरक काय आहे नेमका. तर हे डाऊट्स आपण आधी क्लिअर करूयात. बघा मित्रांनो, टोटल जागा आहेत 2428 आणि ह्या फक्त आणि फक्त महाराष्ट्रासाठी आहेत. आणि ह्या जागा महाराष्ट्रासाठी असल्यामुळं हा एक मोठा आकडा आहे. म्हणजे जसं की सध्या तुम्ही बघताय की MPSCच्या एक्झाम्स पुढे ढकलण्यात येत आहेत आणि बरेचसे जण बेरोजगार आहेत, सुशिक्षित बेरोजगार. तर ही एक सुवर्णसंधी आपण म्हणू शकतो. जरी पेमेंट कमी असलं तरी हा जॉब का करावा, किंवा या गोष्टीसाठी, या जॉबसाठी का अप्लाय करावं, हे पण मी तुम्हाला समजून सांगेन. तर बघा, जनरली बघा, पेमेंट जरी एवढं कमी असलं, म्हणजे पेमेंट जनरली त्यांनी इथं दिलेलं आहे की 12,000 ते 14,500. ॲक्च्युली 12,000 4 तासांसाठी आणि 14,500 5 तासांसाठी. पण ह्यातल्या ज्या पोस्ट आहेत, म्हणजे ब्रांच पोस्ट मास्टर किंवा असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर किंवा डाक सेवक. आता जनरली जर तुम्ही बघितलं तर डाक सेवक किंवा ग्रामीण डाक सेवक ह्याच्या अंडरच ह्या तिन्ही पण पोस्ट येतात. ओके. आणि ह्या पोस्ट ज्या येतात त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही या पोस्टसाठी ॲप्लाय जेव्हा करताय तेव्हा तुम्हाला तुमच्या गावाशेजारी पोस्टिंग मिळते. आणि ह्याचा तसाही एक बेनिफिट होऊ शकतो की जर तुमच्या गावाशेजारी तुम्हाला जॉब करण्याची इच्छा असेल तर तुम्ही हा जॉब करावा. आणि इथं तुम्हाला कॉम्पिटिशन कमी आहे. कारण बघा, पोस्टल असिस्टंट, आता पहिल्यांदा एक लक्षात घ्या की पोस्टल असिस्टंट आणि GDSमध्ये फरक काय आहे. पोस्टामध्ये ऑफिसर बनण्यासाठी पोस्टल असिस्टंट ही एक पोस्ट आहे जी की स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत भरण्यात येते. आता स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट. ऑब्व्हियसली हा पण जॉब सेंट्रल गव्हर्नमेंटचाच आहे, परंतु ह्या जागा निघालेल्या आहेत अंडर दी महाराष्ट्र सर्कल. म्हणजे महाराष्ट्रामधूनच आणि महाराष्ट्रातले विद्यार्थीच फक्त ही एक्झाम देऊ शकतात. जसं की स्टाफ सिलेक्शन कमिशनची जी एक्झाम आहे ती एक्झाम सेंट्रल गव्हर्नमेंट कंडक्ट करते. आणि सेंट्रल गव्हर्नमेंट कंडक्ट करते, त्यामुळे त्या ज्या पोस्ट आहेत त्या एक्झाम थ्रू भरल्या जातात, ज्याला आपण पोस्टल असिस्टंट म्हणतो. हां, ऑब्व्हियसली पोस्टल असिस्टंट ही जी पोस्ट आहे ती GDSपेक्षा, ग्रामीण डाक सेवकपेक्षा वरच्या हुद्द्याची आहे. म्हणजे त्याचं पेमेंट पण जवळपास 35 ते 40च्या रेंजमध्ये जातं. 35,000 ते 38,000 पेमेंट तुम्हाला स्टार्टिंगला भेटतं. परंतु जर कम्पेअर केलं तुम्ही तर ह्या एक्झामनंतर पण तुम्ही इंटरनल एक्झाम देऊ शकता पोस्टल असिस्टंट बनण्यासाठी. आता बघा, सध्याची जी कंडिशन आहे, जसं की एक्झाम होत नाही आहेत, बऱ्याचशा जणांना जॉबची गरज आहे. बरेचसे जण म्हणतात की प्रायव्हेट सेक्टरमध्ये अगदी छोटा जरी जॉब भेटला तरी पण मी करायला तयार आहे. तर अशा विद्यार्थ्यांसाठी, म्हणजे ज्यांना खरंच खूप जॉबची गरज आहे आणि तेही सेंट्रल गव्हर्नमेंटमधल्या जॉब जर तुम्हाला असा भेटत असेल, भलं पेमेंट जरी कमी असलं तरी तुम्हाला चान्सेस आहेत इंटरनल एक्झाम देण्याचे. आता ते कसं आहे हे सगळं डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. बघा, पेमेंट आणि परमनंट आणि टेम्पररी ह्या 3 गोष्टी जर पहिल्यांदा तुम्ही घेतल्या, जर परमनंट असेल हा जॉब तर ऑब्व्हियसली तुम्ही करावा. आता परमनंट आहे की नाही हे मी पुढे तुम्हाला सांगणार आहे, आणि तो परमनंट कसा आणि यातून ग्रोथ कशी होते हे पण मी तुम्हाला सांगतो. बघा, ह्यामध्ये ब्रांच पोस्ट मास्टर जी पोस्ट आहे, म्हणजे जनरली GDSचा जो जॉब आहे तो फील्ड वर्क आहे. जरी तुम्ही ब्रांच पोस्ट मास्टर जरी असाल किंवा ABPM जरी असाल, ABPM म्हणजे असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर जरी असाल, तरी तुम्हाला काही गोष्टी फील्ड वर्कवरती कराव्या लागतात. तुमच्या गावात जो पोस्टमन येतो, तुमच्या घरी जो पत्र द्यायला वगैरे येतो किंवा एखादा कुरिअर घेऊन येतो, ती पोस्ट म्हणजे ही पोस्ट, असं लक्षात ठेवा. आता यामध्ये ॲप्लिकेशन जर डेट तुम्ही बघितली तर 27 एप्रिल 2021 ते 26 मे 2021 ही ॲप्लिकेशन डेट त्यांनी दिलेली आहे. बट मला हे सांगायला आवडेल की तुम्ही लवकरात लवकर फॉर्म ॲप्लाय करा जर तुम्हाला या पोस्टसाठी जर इलिजिबल व्हायचं असेल. ह्या पोस्टसाठी कारण ही जी पोस्ट आहे ती फक्त 10वी पासवरती आहे आणि 10वी पास
होऊन जर तुम्ही 10वी पासच्या बेसिसवर जर तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जॉब भेटत असेल, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काही फॅसिलिटी भेटत असतील, तर ऑब्व्हियसली हा जॉब चांगला आहे. आणि जर तुम्ही ॲप्लिकेशन करणार असाल तर लवकरात लवकर करा, कारण शेवटच्या दिवसांमध्ये या टाईपच्या फॉर्मची, म्हणजे जसं की स्टाफ सिलेक्शन कमिशन असू दे किंवा पोस्टल असिस्टंट असू दे, ह्या टाईपच्या जॉबची जी वेबसाईट आहे त्याचा सर्व्हर डाऊन होतो. आणि सर्व्हर डाऊन झाला की तुम्हाला लास्ट डेटपर्यंत थांबूच नका, कारण लास्ट डेटपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. सर्व्हर डाऊन असतो, फॉर्म भरताना बऱ्याचशा एरर येतात आणि त्यावेळी मग दुसरा काय ऑप्शन असतो, हा फॉर्म स्किप करण्याशिवाय. सो पहिली एक गोष्ट लक्षात घ्या की हा जॉब आहे तो कॉन्ट्रॅक्ट बेस किंवा टेम्पररी असा जॉब नाही आहे. हे जे सिलेक्शन होणार आहे तुमचं, हे परमनंटली होणार आहे. आणि परमनंटली तुम्ही अंडर दी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोस्टल डिपार्टमेंटच्या अंडर तुम्ही काम करणार आहे. आणि हा जॉब तुमच्या घराशेजारी पण तुम्हाला मिळू शकतो. या नोटिफिकेशनमध्ये डिटेल दिलेले आहेत की तुम्हाला कुठल्या ठिकाणी हा जॉब भेटू शकतो किंवा कुठल्या ठिकाणी वॅकन्सीज आहेत. त्यापूर्वी आपण बघूयात की हा जॉब तुम्ही का करावा किंवा मी का सांगतो तुम्हाला या टाईपचे फॉर्म भरण्यासाठी. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याचे वर्किंग अवर्स. इथे तुम्हाला वर्किंग अवर्स दिसतील की 4 ते 5 तास काम आहे आणि 4 ते 5 तासाच्या कामाचं पेमेंट तुम्हाला 12,000 ते 14,500च्या रेंजमध्ये आहे. आता जनरली जर तुम्ही बघितलं, जर तुम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असाल आणि तुम्ही पार्ट टाईम जॉब करायला जरी गेला तरी तुम्हाला एवढं पेमेंट कोण देत नाही. अँड अगेन, जर हा जॉब सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये असेल, म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंटला अटॅच आहे ऑलरेडी आणि नंतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताय, तर तुम्हाला भरपूर वेळ भेटतो अभ्यास करण्यासाठी. आणि 4 ते 5 तासाच्या कामाचं हे वालं पेमेंट अगदी म्हणजे अगदी भरपूर आहे. म्हणजे ॲज अ बॅचलर म्हणून जरी तुम्ही अभ्यास करत असाल, बॅचलर असाल, तरी तुम्हाला हे पेमेंट पुरेसं होतं आहे, अगदी पुण्यासारख्या सिटीमध्ये पण. बरं, इथं एवढं पेमेंट भेटतं आहे, पण जे जॉब आहे किंवा जे काम आहे तुमचं, ते जास्त जबाबदारीचं नाही आहे. जास्त जबाबदारीचं नाही आहे म्हणजे काय, की जास्त हेक्टिक नाही आहे जॉबमध्ये किंवा जास्त टेन्शन्स नाही आहेत. तुमचं काम म्हणजे काय असणार आहे जनरली, गव्हर्नमेंटच्या ज्या योजना आहेत, जसं की सुकन्या समृद्धी योजना आहे, तर ती सुकन्या समृद्धी योजना आहे त्याचे फॉर्म्स भरून घेणं किंवा RDचे सेव्हिंगचे जे अकाउंट्स असतील, किंवा आता रिसेंटली पोस्टल पेमेंट बँक म्हणून एक नवीन कन्सेप्ट गव्हर्नमेंटनं काढलेलं आहे, तर त्या बँकेचे जे काम आहेत ते तुम्हाला करावे लागतील. 4 ते 5 तास काम करून, म्हणजे पार्ट टाईम जॉब असल्यासारखा हा जॉब तुम्हाला असेल. बरं, ह्यामध्ये आणि इन्कम जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला पोस्टल इन्शुरन्समधून, म्हणजे पोस्टाचे जे इन्शुरन्सच्या स्कीम्स असतात त्यामधून कमिशन बेसवरती पण तुम्ही भरपूर एक्स्ट्रा इन्कम करू शकता. अगेन, दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की तुमची ट्रान्सफर तुमच्या गावाशेजारी होऊ शकते. जर तुम्ही मेल कॅन्डिडेट असाल, म्हणजे पुरुष असाल, तर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये एकदा ट्रान्सफर करता येऊ शकते. म्हणजे फॉर एक्झाम्पल, सपोज तुमच्या गावाशेजारी ही वॅकन्सी नाही आहे किंवा या वॅकन्सीज तुमच्या गावाशेजारच्या कुठल्या पोस्टामध्ये नाही आहेत सध्याला, आणि त्यामुळे तुम्हाला कुठल्या तरी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये तिथं तुम्हाला चान्स भेटला आणि तिथं तुम्ही कामाला लागला. आता तुम्हाला काही वर्षानंतर असं वाटतं की तुम्हाला तुमच्या गावाशेजारी किंवा काही वर्षानंतर तुमच्या गावामध्येच वॅकन्सी असेल, तरी तुम्ही तुमची ट्रान्सफर तुमच्या गावामध्ये करून घेऊ शकता. आणि हे मेल कॅन्डिडेटसाठी लाईफमध्ये एकदा तुम्ही करू शकता, आणि फिमेल कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला 2 वेळा हा चान्स भेटतो. त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट की तुम्ही जर जॉब करताय GDS म्हणून, तर लाईफटाईम तुम्हाला एवढ्याच पेमेंटवर जॉब करावा लागेल का, किंवा आयुष्यभर तुम्ही हेच करत बसायचं का? जर मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही MPSCचा अभ्यास करत असाल किंवा दुसऱ्या कुठल्याही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असाल आणि तुम्ही हा फॉर्म भरा असं मी तुम्हाला रेकमेंड करतोय, आणि जर तुमचं सपोज झालंच नाही, म्हणजे MPSC UPSCमध्ये जर तुम्ही बसलाच नाही किंवा तुम्हाला पोस्ट भेटलीच नाही, तर तुम्हाला लाईफटाईम हेच काम करावं लागणार आहे का? तर ऑब्व्हियसली नाही. यामध्ये तुम्हाला दुसरा एक चान्स आहे की 3 ते 5 वर्षानंतर, म्हणजे तुमची सर्व्हिस जर 3 वर्ष झालेली असेल, 3 वर्षाच्या सर्व्हिसनंतर तुम्ही इंटरनल एक्झाम देण्यासाठी पात्र होत आहे. म्हणजे खात्याअंतर्गत ज्या परीक्षा असतात त्या तुम्ही देऊ शकताय. 3 वर्षानंतर तुम्ही पोस्टल असिस्टंट म्हणून एक्झाम असते, जे की खात्याअंतर्गत असते. आता मागच्याच वर्षी बघा, जवळपास 950 पदं खात्याअंतर्गत भरण्यात आलेली आहेत. म्हणजे पोस्टल असिस्टंट या पोस्टसाठी 950 जणांचं 950 जणांना भरण्यात आलेले आहे. आणि पोस्टल असिस्टंट म्हणजे मी तुम्हाला सांगितले की 35,000 ते 40,000 रुपये पर मंथ त्यांना पेमेंट असतं. आणि ऑब्व्हियसली तिथं पण कॉम्पिटिशन असणार आहे तुम्हाला, पण ते जरी कॉम्पिटिशन असलं तरी ते इंटरनल असणार आहे. ऑल महाराष्ट्रातून त्यासाठी फॉर्म येणार नाहीत.
जे खात्यांतर्गत म्हणजे जे पोस्टामध्ये ऑलरेडी काम करतात तेच वर्कर, ज्यांची की 3 वर्ष सर्व्हिसची पूर्ण झालेत, 3 वर्ष पूर्ण झालेलेच लोक त्यासाठी ॲप्लिकेशन देतात आणि पोस्टल असिस्टंट बनू शकतात. त्यानुसार काही काही एक्झाम इंटरनल अशा आहेत की ज्या की 5 वर्षानंतर देता येतात. म्हणजे 5 वर्ष तुम्ही पोस्टात जर काम केल्याचा अनुभव तुम्हाला असेल तर 5 वर्षानंतर तुम्ही काही एक्झाम देऊ शकता. अगदी ह्या एक्झाम देत देत तुम्ही सुप्रिटेंडंट ऑफ पोस्ट ऑफिस असं पण बनू शकता. म्हणजे जसं की जिल्ह्याला SP असतो पोलीससाठी, त्याच टाईपमध्ये पोस्टाला पण एक SP असतो, सुप्रिटेंडंट असतो. तर जिल्ह्याचा प्रमुख, पोस्ट ऑफिसच्या जिल्ह्याचा प्रमुख म्हणून पण तुम्ही त्या पोस्टपर्यंत पण तुम्ही जाऊ शकता इंटरनल एक्झाम देत देत. ॲक्च्युली इंडियन पोस्टल सर्व्हिस ही एक खूप मोठी पोस्टल सर्व्हिस आहे. त्यामध्ये डिटेलमध्ये मी कधीतरी दुसरा एखादा व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगेल. बट या पोस्टपर्यंत तुम्ही या पोस्टवरून जाऊ शकता. म्हणजे GDS मधून तुम्ही अगदी SP पर्यंत तुम्ही जाऊ शकता इंटरनल एक्झाम देत देत. बरं, या नोटिफिकेशनमध्ये अजून एक गोष्ट सांगितलेली आहे की ₹1,00,000 डिपॉझिट तुम्हाला द्यावं लागेल जेव्हा तुम्ही जॉईनिंग करताय. आता ऑब्व्हियसली हे जे डिपॉझिट आहे हे व्हेरी होतं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी असं नाही की 1,00,000पर्यंत आहे ते ॲक्च्युली. म्हणजे काही पोस्ट ऑफिसेस असे आहेत की जिथं तुम्ही 50,000 भरून पण होऊ शकता. आता हे पैसे आधी द्यायचे नाही आहेत, जेव्हा तुमचं पेमेंट वगैरे सुरू होतं आहे. आणि हे डिपॉझिट आहे. डिपॉझिट म्हणजे लक्षात घ्या की सिक्युरिटी डिपॉझिट आहे. हे तुम्हाला तुमच्या सर्व्हिसनंतर रिटर्न भेटणार आहे. आणि जोपर्यंत हे डिपॉझिट पोस्टामध्ये आहे तोपर्यंत तुम्हाला त्याचं व्याज पण ते देणार आहेत. आता यामध्ये बघा, हे BPMची आणि डाक सेवक किंवा ABPMची जे पोस्ट आहेत त्यासाठी जसं सांगितलं की 4 तास कामासाठी 12,000 किंवा 10,000 सॅलरी तुम्हाला भेटेल. जर BPM असेल तर, ब्रांच पोस्ट मॅनेजर असेल तर तुम्हाला 12,000 आणि डाक सेवक किंवा ABPM असेल तर 10,000 जर 4 तास काम करत असाल. आता हे ठरवायचं कोणी की 4 तास काम करायचं की 5 तास, तर त्या पोस्ट ऑफिसवरती किती लोड आहे कामाचा त्यावरती गव्हर्नमेंटनंच त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत किंवा त्या गोष्टी ठरवून दिलेल्या आहेत की ह्या पोस्ट ऑफिससाठी 4 तास काम करण्याची गरज आहे. तर ह्या डिटेलमध्ये तुम्हाला ह्या नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला डिटेल दिलेले आहेत की कुठल्या पोस्ट ऑफिसवरती किती लोड असेल आणि किती काम करावं लागेल आणि कुठल्या पोस्ट ऑफिससाठी कुठल्या कॅटेगरीसाठी वॅकन्सी आहेत. बरं, यामध्ये अजून एक गोष्ट की वयोमर्यादा आहे 18 ते 40. आता 18 ते 40 म्हणजे भरपूर आहे. एज क्रायटेरिया त्यांचं तसं खूप रिलॅक्स्ड आहे. तर ह्या एज क्रायटेरियामध्ये पण तुम्हाला अजून एक सूट आहे की तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल, म्हणजे SCसाठी तुम्हाला 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. म्हणजे अगदी 45व्या वर्ष तुम्ही 25व्या वर्षापर्यंत तुम्ही देऊ शकता SC ST जर असाल तर. आणि OBC असाल तर 3 वर्ष म्हणजे 43व्या वर्षापर्यंत हे एक्झाम देऊ शकता. ॲक्च्युली एक्झाम नाहीच आहे ही, तुम्हाला फक्त 10वीचं तुमचं जे बोर्ड सर्टिफिकेट आहे त्याच्यावरूनच ह्याची शॉर्टलिस्ट करून त्यावरूनच तुमचा निकाल देणार आहेत ते. त्यानंतर EWSसाठी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये म्हणजे अजून तरी रिलॅक्सेशन एजमध्ये दिलेलं नाही आहे तसं. म्हणजे काही ठिकाणी दिलेलं आहे, काही ठिकाणी एजमध्ये रिलॅक्सेशन अजूनही दिलेलं नाही आहे. त्यासोबत तुम्ही जर बघितलं फिजिकली डिसेबल्ड जे पर्सन आहेत म्हणजे अपंगांसाठी मग 10 वर्ष 13 वर्ष त्यांच्या कॅटेगरी आणि अपंगत्वानुसार त्यांना ते एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही 10वी पास झालेला असला पाहिजे आणि त्यामध्ये पण कंपल्सरी सब्जेक्ट तुमचे दिलेले आहेत की लोकलची एक लँग्वेज. लोकलची लँग्वेज म्हणजे महाराष्ट्रासाठी कोणते असणार आहे? कोकणी नाही तर मराठी. आणि त्याचसोबत तुमचं मॅथमॅटिक्स असलं पाहिजे 10वीमध्ये आणि इंग्लिश. ह्या 3 गोष्टी तरी कंपल्सरी त्यांनी सांगितलेल्या आहेत. आता कंपल्सरी नॉलेज ऑफ लोकल लँग्वेज हे तुम्हाला सांगितलं, जसं की महाराष्ट्रामध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे? मराठी आणि कोकणी लँग्वेजसाठी. आता इथं त्यांनी नोटिफिकेशनमध्ये बाकीच्या स्टेट्सचं पण दिलेलं आहेत, कुठल्या लँग्वेज कुठल्या स्टेटसाठी कुठली लँग्वेज कंपल्सरी आहे. पुढं जर तुम्ही नोटिफिकेशनमध्ये बघितलं तर बेसिक कम्प्युटर ट्रेनिंग म्हणजे काय? तर तुम्ही कमीत कमी 2 महिने कम्प्युटरचा कोर्स केलेला असला पाहिजे, त्या सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. म्हणजे अगदी आपल्याकडं कॉमनवालं सर्टिफिकेट म्हणाल तर आपल्या MSCIT सर्टिफिकेट हे पण तुमचं इथं चालू शकतं. त्यानंतर त्यांनी लोकेशन दिलेलं आहे, रेसिडन्सचे लोकेशन दिलेले आहेत. म्हणजे आता बघा तुमची जी पोस्टिंग होणार आहे ती तुमच्या गावाशेजारी पण होऊ शकते, दुसऱ्या ठिकाणी पण होऊ शकते. त्यानंतर पुढं याच नोटिफिकेशनमध्ये तुम्ही बघू शकता ॲकोमोडेशन फॅसिलिटी वगैरे हे सगळं आपल्याला बघावं लागणार आहे. त्यानंतर त्यांनी फॉर्ममध्ये कंपल्सरी असलेल्या काही गोष्टी दिलेल्या आहेत. जसं सिलेक्शन क्रायटेरियामध्ये बघा की सिलेक्शन क्रायटेरियामध्ये अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायला आवडेल की तुमचं जे 10वीचं सर्टिफिकेट असणार आहे त्या 10वीच्या सर्टिफिकेटवरती तुमचे जेवढे मार्क्स आहेत त्या पर्सेंटेजवरती तुमचं काय होणार आहे? सिलेक्शन होणार आहे. बट काही जणांचा प्रश्न असा असतो
की सर माझं बेस्ट ऑफ 5ची मार्कशीट आहे किंवा बेस्ट ऑफ 5% आहेत, तर इथं ते काउंट केले जाणार नाही आहेत. बेस्ट ऑफ 5 हे काही कालावधीपुरतंच हे मर्यादित होतं. त्यामुळे इथं तुमचे जे मार्क्स असणार आहेत, तुमचे 6 सब्जेक्टचे जे काही मार्क्स होते, ते मार्क्सच तुमचे इथं काउंट केले जाणार आहेत. त्यामुळे ज्यांचं बेस्ट ऑफ 5नुसार मार्कशीट आहे किंवा बेस्ट ऑफ 5नुसार तुमचं जर सर्टिफिकेट असेल, तर ते तुम्ही कन्वर्ट करा, त्या सगळ्या मार्कांची बेरीज करा 6 सब्जेक्टची, आणि त्याचं जे पर्सेंटेज आहेत ते काढून तुम्ही तिथं फॉर्म भरताना ते देऊ शकता. आता बघा, तुमचा जो प्रेफरन्स असेल, की अजून एक गोष्ट सिलेक्शन प्रोसेसमध्ये अशी आहे की तुमचा जर प्रेफरन्स असेल, सपोज 4 ते 5 जणांना 90 किंवा 90पेक्षा जास्त 90 मार्क्स आहेत सपोज, आणि 5 जणांनी पण एकाच ठिकाणचं सिलेक्शन प्रेफरन्स दिलेला आहे. आता हा जो प्रेफरन्स दिलेला आहे 5 जणांनी एकाच ठिकाणचा, तर ह्या 5 जणांमधल्या कोणाला तिथं पोस्ट भेटेल, आणि पोस्ट जर एकच असेल म्हणजे वॅकन्सी एकच आहे आणि 5 जणांनी तिथं प्रेफरन्स दिलेला आहे आणि 5 जणांना पण सेम मार्क आहेत, तर अशा केसमध्ये नोटिफिकेशनमध्ये असं सांगितलं आहे की त्या 5 जणांमध्ये ज्याचं एज जास्त आहे त्या कॅन्डिडेटला तिथं प्रेफर केलं जाईल, तिथल्या सिलेक्शनसाठी तिथं प्रेफर केलं जाईल. अगेन अजून एक गोष्ट की मॅक्झिमम 20 ठिकाणी तुम्ही ॲप्लिकेशन देऊ शकताय. मॅक्झिमम 20 ठिकाणी तुम्ही ॲप्लिकेशन देऊ शकताय. आता 20 ठिकाणी ॲप्लिकेशन देणार तुम्ही, मग तुम्हाला फी किती असणार आहे? आता बघा, इथं मॅक्झिमम त्यांनी काय सांगितलं आहे, 5 ठिकाणच्या ॲप्लिकेशनसाठी म्हणजे प्रत्येकी 5 ठिकाणांसाठी तुम्हाला फी आहे ₹100. प्रेफरन्स तुम्ही मॅक्झिमम देऊ शकता 20 ठिकाणांचा. 5 ठिकाणांसाठी जर तुम्हाला ₹100 प्रेफरन्स असेल, तर 10 ठिकाणांसाठी तुम्हाला ₹200 पे करावे लागतील. 20 ठिकाणांसाठी तुम्हाला ₹400 पे करावे लागतील. जर का तुम्हाला कॉन्फिडन्स असेल की मी ह्या प्रेफरन्स दिलेल्या 5 ठिकाणांमध्येच माझं सिलेक्शन होऊन जाईल कुठेतरी, तर तुम्हाला फक्त ₹100मध्ये तुम्ही हा फॉर्म भरू शकता. बट तसं जर नसेल, तर तुम्हाला 20 प्रेफरन्स जर द्यायचे असतील, तर तुम्ही ₹400 पे करा आणि तो फॉर्म सबमिट करा. पुढं बघा, अजून एक गोष्ट की अजून एक गोष्ट ही आहे की ओबीसीचं जे सर्टिफिकेट आहे, ओबीसीचं जे सर्टिफिकेट असतं ते सेंट्रल गव्हर्नमेंटचं वेगळं असतं. म्हणजे आता तुम्ही म्हणाल की मी महाराष्ट्रामध्ये आहे आणि मी NT कॅटेगरीमध्ये आहे किंवा माझी कॅटेगरी वेगळी आहे आणि इथं ती मेन्शनच केलेली नाही आहे किंवा इथं कुठंच अशी वॅकन्सी नाही की जी माझ्या कॅटेगरीसाठी कंपल्सरी असेल. तर ती जर कॅटेगरी जर तुमची नसेल, तर बघा, तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटला जरी स्टेट गव्हर्नमेंटमध्ये तुम्ही NT असाल, NT BC काय असाल, तरी तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये काउंट करताना OBCच काउंट करतात आणि त्याचं OBCचं सर्टिफिकेट सेंट्रल गव्हर्नमेंटचं वेगळं असतं. इव्हन तुम्ही स्टेटमध्ये जरी OBC असाल, तरी स्टेटचं सर्टिफिकेट OBCचं कास्टचं ते वेगळं आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचं वेगळं असतं. तर ते सेंट्रल गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट तुम्ही काढून घ्या, ते तुम्हाला तहसीलदाराकडूनच भेटतं. त्यानंतर ॲप्लिकेशन करताना ज्या कंपल्सरी असलेल्या गोष्टी आहेत, जसं की तुमचं नाव आहे. आता हे जे नाव आहे तुमचं, ते 10वीच्या सर्टिफिकेटवर जसं नाव आहे, तुमच्या 10वीच्या पासिंग सर्टिफिकेटवरती जसं नाव आहे, सेम ॲज टू सेम तसं नाव तुम्हाला ह्या फॉर्ममध्ये ॲप्लिकेशनमध्ये टाकावं लागणार आहे. त्यानंतर फादर्स नेम आहे, मोबाईल नंबर आहे, डेट ऑफ बर्थ आहे, जेंडर आहे, कम्युनिटी आहे. त्यानंतर PH टाईप डिसेबिलिटी आहे, म्हणजे तुमचं जे फिजिकली हँडिकॅप्ड जर असाल तर, आणि त्यानंतर बोर्ड सर्टिफिकेट, म्हणजे ह्याच डिटेल तुम्हाला दिलेले आहेत. बरं, फॉर्मची जी फी मगाशी मी तुम्हाला सांगितली ₹100, तर तिथे एक गोष्ट ही पण लक्षात घ्या की सगळ्या फिमेल कॅन्डिडेटसाठी हा फॉर्म टोटली फ्री आहे. मग ते SC ST असू दे, OBC असू देत किंवा ओपन असू देत. ज्यांना ही फी भरायची आहेत ते एवढ्याच कॅटेगरी आहेत की OBC मेल, आणि त्यानंतर तुमचा जर ओपन मेल असाल तुम्ही, आणि EWS कॅटेगरीसाठी पण जर मेल असाल, तर तुम्हाला ती फी पे करावी लागेल. ओके, पुढं बघा, त्यांनी कुठले कुठले डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत, त्या डॉक्युमेंटची एक लिस्ट दिलेली आहे. ॲक्च्युली ही लिस्ट खूप मोठी आहे. असं वाटतं जनरली की फॉर्म भरताना मला माझा फोटो आणि सिग्नेचर स्कॅन करून द्यावे लागेल, तर इथं तसं नाही आहे. इथं तुमचं 10वीचं सर्टिफिकेट असेल, त्या सर्टिफिकेटची स्कॅन कॉपी तुम्हाला JPG फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अपलोड करावे लागेल. त्याचं पण क्रायटेरिया त्यांनी दिलेले आहेत की किती साईजमध्ये असावी ते. त्यानंतर डेट ऑफ बर्थ, त्यानंतर कम्प्युटर सर्टिफिकेट असेल त्याची स्कॅन कॉपी, असे वेगवेगळे त्यांनी फोटो, सिग्नेचर, फिजिकली हँडिकॅप असेल तर त्याचं सर्टिफिकेट, कम्युनिटी सर्टिफिकेट म्हणजे तुमचं OBC SC ST OBC काय असाल तर त्याचं सर्टिफिकेट, हे तुम्हाला इथं अपलोड करावं लागेल. त्यानंतर खाली त्यांनी डिटेल दिलेले आहेत की कुठल्या डिव्हिजनसाठी किती वेकन्सीज आहेत आणि कुठल्या ठिकाणी आहेत. ह्या डिटेलमध्ये तुम्ही नोटिफिकेशनमध्ये बघू शकता की तुमच्या घराशेजारची जर एखादी वेकन्सी असेल किंवा तुम्हाला पुण्यात जॉब करायचा असेल, तर पुण्यामध्ये
तुमच्या कॅटेगरीनुसार असलेली वॅकेन्सी कुठल्या पोस्टामध्ये आहे. आता इथं बघा त्यांनी कॅटेगरी दिलेली आहे. कधी कधी असं पण होईल की एखाद्या ठिकाणी वॅकेन्सी आहे आणि तिथं तुमची कॅटेगरी नाही आहे, तर तिथं तुम्ही फॉर्म ॲप्लाय करू शकत नाही. आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी हे पेमेंट पण दिलेलं आहे. जसं की मगाशी मी तुम्हाला सांगितलं की 4 तास काम करायचं की 5 तास काम करायचं हे कोण ठरवेल, तर गव्हर्नमेंट ठरवेल. तर ह्या डिटेल्स तुम्ही एकदा बघून घ्या. आणि ह्या ज्या वॅकन्सीज आहेत ह्या ऑल महाराष्ट्र आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं UP, बिहारवाले तुम्हाला कॉम्पीट करायला नाही, जसं की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या SSC स्टाफ सिलेक्शनच्या पोस्टल असिस्टंट एक्झामसाठी असतात. इथं फक्त महाराष्ट्रामध्येच कॉम्पिटिशन होईल. ह्या डिटेल्स तुम्ही एकदा बघून घ्या आणि हा फॉर्म लवकरात लवकर ॲप्लाय करा. जर खरंच तुम्हाला जॉबची गरज असेल, खरंच तुमची आर्थिक परिस्थिती ढासळली असेल आणि जर तुम्हाला मिनिमम म्हणजे पार्ट टाईम जरी जॉब करायची इच्छा असेल आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सोबत चालू ठेवायचा असेल, तर यासारखी सुवर्णसंधी दुसरीकडे तुम्हाला भेटणार नाही. सो ह्या फॉर्मसाठी ॲप्लाय करा. जर तुम्ही सायमल्टेनियसली अभ्यास करत असाल तर त्यासाठी पण तुम्हाला एक चांगला वेळ तुम्हाला भेटतो आहे, कारण 4 ते 5 तास काम म्हणजे जास्त काही काम नाही आहे. जर जनरली तुम्ही बाहेर गेला तर 8 ते 9 तासाची तुम्हाला शिफ्ट असते. तर ह्या सगळ्या डिटेल तुम्ही एकदा बघून घ्या नोटिफिकेशनमध्ये. आणि जर तुम्हाला काय क्वेश्चन डाऊट असतील तर तुमचे ते डाऊट्स तुम्ही यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला आम्हाला विचारू शकता. ओके. याच टाईपचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, याच टाईपच्या वॅकन्सीजबद्दल जाणून घेण्यासाठी आणि जनरल नॉलेजसाठी, बिझनेस आयडियासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हा तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कारण सध्या जॉबची गरज बऱ्याचशा जणांना आहे आणि बऱ्याचशा जणांना ह्याबद्दल माहिती नाही आहे. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, मित्रांना सांगा, तुमच्या नातेवाईकांना सांगा आणि हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.